आता आपली शाळा कोणी पण हडप करू शकत नाही. आपली शाळा सुरक्षित आहे. आज खूप छान गोष्ट घडली. शाळेवरची टांगती तलवार शेवटी निसटली. पण घराचे हप्ते भरण्यासाठी मला जॉब करणं गरजेचं आहे. डेअरीच्या ऑफिसमध्ये अशा सिच्युएशनमध्ये घरच्यांशी लपवालपवी करत किती दिवस तग धरू शकल माहित नाही. देवी आई, आता तूच काहीतरी कर. अगं एक मिनिट तू कुठं निघाल्यास? मी ऑफिसला निघाले. कसल्या ऑफिसला? कुणाच्या ऑफिसला? मी तुमच्या ऑफिसला निघाले. हा, तुमच्याच्यानं काही गोष्टी होत नाहीत आणि मी असल्याशिवाय काय होणार पण नाही. त्यामुळे मी तुमच्या ऑफिसला निघाले आणि तिथं येऊन मला जे पाहिजे ते मी करणार. म्हणजे तुम्हाला मी भाऊंच्या बरोबर जावं म्हटलं होतं. तुमच्याच्यानं काही झालं नाही. ते मीच तिथं गेले आणि त्या मंत्री साहेबांना वशीला लावला. पण माझी सगळी मेहनत पाण्यात गेली. आता आपल्या अथर्वला जर मोठ्या शाळेत घालायचं म्हटलं तर पैसे कमवायला नको. आणि आता ते पैसे मलाच कमवायला पाहिजेत, तर आपला अथर्व मोठ्या शाळेत जाईल. दीपी, तू काय लहानपणी गुडघ्यावर पडलेलीस काय? हो, तू कसं काहीतरी बोलू नका काय. आणि काय खोटं बोलते हो मी? हे बघा, मी आता तुमच्या बरोबर ऑफिसमध्ये येणार आहे. तुमच्या खुर्चीच्या शेजारी खुर्ची टाकणार आणि बसणार. आणि जर का कोण सही मागायला आला तर त्याला सांगणार आधी 10,000 टाकायचं, मग सही घ्यायची. हा, तुमच्याच्यानं काही लाच घेणं होत नाही. आता मीच घेते. हे बाई, जरा शांत बस. पास झाला आता तरी की कन्फर्म झालंय तू लहानपणी गुडघ्यावर पडलीच होतीस. तुला काय वाटतंय ग? मी त्या ऑफिसमध्ये एकटा काम करतोय. माझ्यावर बॉस असतोय तिथं, त्याला काय सांगणार आहेस तू? असेल की तुमचा बॉस आहे, माझा काय संबंध? जाते मी. थांब दीपी, खरं सांग, तू का करायलास असं? कारण तुम्ही काय करत नाही की नाही म्हणून करायला लागल्या. मग तुम्ही काहीतरी करा, मी काय नाही करत. बरं ठीक आहे, मी काय करायचं ते कर. तू कृपा करून तू काय करू नकोस. एक नोकरी आहे तेवढी तर शिल्लक राहू दे बाई. मी ऑफिसला चाललोय. तू पण निघतेस? हा आई, मी निघते ग. चालले ग मी. सावे, इधर डबा. आणि बघ, रोज उपाशी पोटी जातेस. आज जरा येळ आहे तर थोडस खाऊन जा की 2 घास. अगं कुठे येळ आहे, आधीच उशीर झालाय. तो मुजुमदाराचा डायनोसॉर बसला. म्हणजे सॉरी अगं, ते काय झालं, ती रीना ती सारखी डायनोसॉर बोलती ना, त्यामुळे ते माझ्या तोंडात बसलं. पण नाही, पण मुजुमदारांचा डायनोसॉर म्हणजे त्याचं काय आहे, आता जिथं कुठं असं त्रास देणार कोण असेल ना त्याला आम्ही डायनोसॉर म्हणतो. आणि जास्तच त्रास देणार असेल ना तर त्याला आम्ही मुजुमदाराचा डायनोसॉर बोलतो. आता मी जर अशी रोज लेट जायला लागले तर लेट मार्क लागेल ना, आणि लेट मार्क लागला ना तर मग ते पगारातनं पैसे कापतील. आणि पैसे कापले तर मग EMI कसं भरणार ना, आणि मग EMI नाही भरला तर मग तो मुजुमदारांचा धैर्य तो येईल, मग शाळा द्या असं म्हणत. हा, म्हणून ते मुजुमदारांचा डायनोसॉर तसं ते लिंक केलंय आम्ही. जाऊ दे ना, ते आमचा विषय, तुला नाही कळलं. मी येते, चल. अगं सावकाश जा सावी. काय बाई या पोरांचं. घ्या मॅडम, गरमागरम चहा, एकदम कडक. कसला कडक चहा आहे ग, एकदम भारी. म्हणजे हा चहा पिल्यावर मला घरची आठवण आली बघ. मस्त आहे हो ना? मस्तच आहे हा चहा, समोरच्या टपरीचाच आहे. हे पण या चहा सोबत बिस्किट असतं ना तर मजाच आली असती बघ. एवढंच ना, मिशन फत्ते.
अगं मला भूक लागते ना, म्हणून मी एक बिस्किटचा पुडा माझ्या डिक्कीत ठेवते. थांब घेऊन येते पटकन. बरं. तिचा नाद खुळा हिनगीचा जाळ खुळा गपगार करा तो या गुलाबी हवार खुळा हो दुरावते आस पुन्हा पुकारते साध पुन्हा वनवायो रातला लावतो या याड पुन्हा जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून यो झुरून एकच होतो या नशिबाच्या हाती हात ग अरे मारी हा तर एकदम उलटाच सीन झाला. बाईनं बापायला धरलं. हो काय धैर्य सर, तुमच्या बुटांना काही चाक आहेत का? सारखंच कसं घसरता? आणि प्रत्येक वेळी मी नाही येणार सावरायला. आणि तसं पण धैर्य मुजुमदारनं एका बाईची मदत घेणं म्हणजे काय पण म्हणा मॅडम, पण सीन लई भारी झाला. लई भारी. कोण आहे हा? अहो ते खालच्या चाट परिवाराचा पोरगा आहे. मला मग इथं काय करतोय? कुणी चहा ऑर्डर केला? आपल्या ऑफिस मध्ये चहा बनत नाही का? नॉनसेन्स. इथनं पुढे यांनी आणलेला चहा कुणी जरी पिताना दिसलं तर तो चहा संपायच्या आत तुमचा जॉब संपल. नियम क्रमांक 6. करारादरम्यान कर्मचाऱ्याचे वर्तन गैर आढळल्यास त्याला कामावरून काढून टाकण्याचे पूर्ण हक्क संस्था चालकाच्या अधीन आहेत. दाखल मला बघून. छोटू. हा मॅडम. चहा आहे? हाय की. जोपर्यंत कस्टमर हाय तोवर आपला चहा आहे. पण मला सांगा मॅडम, नोकरी सोडायची हौस कुणाला आहे? चल सांगते. छोटू, मी आतना आवाज दिला ना की लगेच आतमध्ये यायचं. हा, अजिबात घाबरू नको. बघू कोण काय करत. टशनवाला मामला आहे काय? फुल टशन. लगेच आतमध्ये. मे आय कम इन धैर्य सर? काय? मी नाही बोलवलंय तुला. गेट आउट. तुम्ही मला बोलवलेलं नाहीये, माहितीये मला. माझं तुमच्याकडे काहीतरी काम आहे म्हणून मी इथं आले. माझं काम नसू शकतं का? बोल, काय बोलायचंय? आता तुम्ही जे काल प्लॅनिंग केलं होतं, म्हणजे डायरेक्ट शिक्षण मंत्र्यांना घरी बोलवलं, बाऊंना यायला भाग पाडलं, पण एवढं सगळं करून तुम्हाला जे पाहिजे होतं ते झालंच नाही की. जे काय बोलायचंय ते टू द पॉइंट बोल आणि निघ इकडनं. पॉइंट टू पॉइंटच बोलते मी. काल असे पॉइंट होते ना जे तुमच्या लक्षात नाही आले आणि तेच पॉइंट मी हायलाइट करायला आले आणि म्हणूनच टू द पॉइंट बोलते. मला थँक्यू. थँक्यू. मी तुला थँक्यू म्हणायचं. चल. तुमचा ना हाच प्रॉब्लेम आहे बघा. बरं आता ऐका. काल तुम्ही जो प्लॅन केला होता ना तो जर सक्सेसफुल झाला असता, म्हणजे भाऊंना जर कळलं असतं की मी तुमच्या इथं काम करते, त्यांना वाईट वाटलं असतं, अपमान झाला असता त्यांचा. पण पुढे जाऊन तुम्हाला त्याचं गिल्ट आलं असतं. म्हणजे भविष्यात जर तुमच्यातला विवेकशील माणूस जागा झाला असता तर त्याच्या लक्षात आलं असतं ना आपण लई मोठी चूक केली.
मग त्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून तो लांब कुठेतरी निघून गेला असता विपश्यनेला, आणि मग हे असं दाढी वाढून फिरावं लागलं असतं तुम्हाला. आता हे सगळं होण्यापासून मी तुम्हाला वाचवलं. काल जर मी मास्क घालून आले नसते ना तर लय त्रास झाला असता तुम्हाला. आणि ते प्रायश्चित्त वगैरे ना लय डेंजर काम आहे. अँड दॅट्स माय पॉइंट. आता मला थँक्यू. यू आर वेलकम. छोटू ये एक स्पेशल कटिंग दे, एकदम कडक. दे घाबरू नको, आरामात दे. हा वा, कडक चहा आहे, एकदम कडक. एवढं रागत का बघताय? पाहिजे? अरे सॉरी. लक्षातच आलं नाही माझ्या. तुम्हीच सांगितलं होतं ना हा चहा जर कुणी पिला तर त्याचा चहा संपायच्या आतच त्याला नोकरीवरनं काढून टाका. लक्षातच आलं नाही माझ्या. चूक झाली माझ्याकडून. काढून टाका मला नोकरीवर लगेच. काय झालं? हिम्मत नाही? खरं इथं ना पेपर असायला पाहिजे होता. चहा सोबत एक ताजी बातमी मिळेल. वाघाचा झाला उंदीर. आता इमॅजिन करा हा चहा जर बाहेर मी स्टाफ समोर प्यायला, कसं वाटेल ना? इतकं काय होईल तुमच्या? याच रागात पटकन म्हणा बरं. चावी नाही, तुला मी ऑफिस मधनं काढून टाकतो. यू आर फायर्ड. म्हणा, तोपर्यंत मी चहा पिते. म्हणजे त्याच्याच केबिन मध्ये बसून तू चहा पिलास? तू पण ना एक नंबरची कार्टूनच आहेस. या धैर्य सारख्या खडूस माणसाला ना असंच करायला पाहिजे. काय म्हणालेलं? त्या छोटूकडनं चहा घेतला तर त्याला नोकरीवरनं काढून टाकणार म्हणे. त्याच्या समोर मी म्हंटल छोटू मस्त कटिंग दे, आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हंटल मन आता यू आर फायर्ड. त्याचा चेहरा ना बघण्यासारखा झाला होता. पण आपण असं हसतोय खरं, पण त्याचा ना इगो आता जास्तच हर्ट झाला असणार बघ, आणि त्याच्यामुळे तो तुला आता डबल काम देणार. डबल देऊ दे ना तर टिबल देऊ दे, कामाची भीती नाही मला. पण तायडे अगं तू त्याचा चेहरा बघायला पाहिजे होता. नासका दुधासारखा झाला होता. आणि कसा म्हणत होता माहितीये? जो कोणी याचा चहा पिल त्याला नोकरीवरनं काढून टाकन मी. यू आर फायर्ड. हा कसला नोकरीवरनं काढतोय मला? आता जिथं शाळा उभी आहे ती जमीन मिळवण्याचा हट्ट तुम्ही सोडून द्या. ती जमीन सोडून तुम्हाला कोल्हापुरात कुठलीही जमीन हवी असेल तर मला सांगा, ती मिळवून द्यायची जबाबदारी माझी. काढून टाका मला नोकरीवर. आमचा अथरो म्हणजे भाऊंचा पंतू, त्याला पण आम्ही असंच मोठ्या कॉन्व्हेंटच्या शाळेत घालणार आहे. आता येताना मी भाऊना तेच सांगत होते. नाना, हा दाखले मालक. एक काम करा,
ठीक आहे दाखले मालक. मला कसला काढून टाकतोय या धैर्याला ना त्याच्याच सापळ्यात अडकवणारे बघ मी बघच. सावी नाईक किती बी मोठं बोल, शेवटी सापळ्यात तूच अडकणार आहेस. काल दुपारचं जेवण शिक्षण मंत्री साहेबांच्या शेजारी बसून झालं आणि एवढ्या जोरात ठसका लागला म्हणून सांगू लगेच साहेबांनी असं मिनरल वॉटर पुढे केलं. काय होय काय सांगताय काय? खरंच तर अगदी आपल्या घरच्यासारखं संबंध त्यांच्याबरोबर. काय दादा बरं घरच्यासारखं म्हणजे एकदम घरच्यासारखं. आपण शब्द टाकला की तो पूर्ण झालाच म्हणून समजायचा. आता काल दुपारचं जेवण त्यांच्याबरोबर झालं तर साहेब संध्याकाळचं पण जेवण जावा. पण कुठलं जमतंय वे? अथर्वचा अभ्यास असतोय, त्याच्या बुक पूर्ण करायचे असतात, 100 काम आपल्या पाठीमागा. कुठलं जमतंय आपल्याला तेव्हा ते. त्यामुळे काही जाणं झालंच नाही. काच खाली. नमस्कार. नमस्ते. अहो तुम्हाला हुडकत होतो. ते पार्टी दिवशी तुम्ही म्हटला होता काय तुमच्या चिरंजीवाच्या ऍडमिशनचा विषय? अहो दाखल्या मालकांच्या लक्षात आलं ते. मला म्हणले नाना गाडी घेऊन जावा आणि दीपावलीने गाडीत घालून घेऊन या ऑफिसला, चर्चा करायची आहे म्हटले. ते सांगतात मग इथलं का कसा आहे माझा विषय? काल शब्द टाकला ना आज पूर्ण झाला. पण मुजुमदार बारकं नाव नाही, माझ्यासाठी गाडी पाठवली त्यांनी. आता गाडी घेऊन आलायस तर धैर्य भाऊजीला घेऊन यायचं नाही का? घरी आला असता जेवून गेला नसता का? नाही पण असू दे काय हरकत नाही, जाऊया आपण. चला मी येते. चला बसा बसा. या 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 या. सॉरी सॉरी. अय्यो सावी काय झालं? दीपावली आली. कुठे? ते बघ तिकडं. तिला माहितीये आपण एक ऑफिस मध्ये काम करतो. लप पटकन तू लप लप. अय्यो दाखले मालक. दीपा वहिनी या 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 बसा. सॉरी सॉरी. हरकत नाही. आमच्या ऑफिस मध्ये तुमचं स्वागत आहे. स्वागत स्वागत. ते काल तुम्ही तुमच्या मुलाच्या ऍडमिशन बद्दल काहीतरी बोलत होतात. होय होय. त्याच संदर्भात बोलायला मी घरी येणार होतो ऍक्च्युली. काय? हो हो बसा बसा बसा. पण भाऊ नाही म्हणजे मी जर आलो असतो तर भाऊ हॅपी झाले नसते ना, म्हणून तुम्हालाच इकडे बोलून घेतलं डायरेक्ट. अहो भाऊच सोडा हो. मी एकदा बोलले आणि तुम्ही एवढ्या कामाच्या व्यापात लक्षात ठेवलं हेच माझ्यासाठी जास्त आहे. पहिली तुमच्यासाठी नाही तर कोणासाठी करणार? म्हणजे ऍडमिशन होणार? तुम्ही फक्त फॉर्म भरून द्या, बाकी सगळी प्रोसेस मी स्वतः जातीनं लक्ष घालून करून घेतो. देवीच पावली म्हणायची. बरं
तुमचा आणि तुमच्या मुलाचा पासपोर्ट तर आहे ना? पासपोर्ट साईज फोटो आहेत की? नाही नाही, पासपोर्ट साईज फोटो नाही, ऍक्च्युअल पासपोर्ट. बाहेर देशात जाण्यासाठी ज्याचा आपण वापर करतो तो. नाही हो, फक्त फोटोच आहेत. हा, मग लगेच पासपोर्ट तयार करायला टाका. मुलांच्या सहलीमध्ये आम्ही मुलांना आणि त्यांच्या पालकांना दुबई, सिंगापूर अशा बाहेरच्या देशात घेऊन जातो. आता ऍडमिशन झालं की तुम्हालाही ती संधी मिळणार. म्हणजे एका पासपोर्ट मुळे संधी हुकायला नको. लगेच पासपोर्ट मिळणार? हो मिळणार की. तुम्ही अप्लाय तर करा. आणि हा, अमेरिका, युरोप या देशांच्या विजासाठी सुद्धा अप्लाय करून ठेवा. होय, लगेच कामाला लागते. मी कधी विमानात बसले नाही हो, आता पहिल्यांदा विमानात बसणार आहे. पण जराशी भीती वाटते हो. विमान ढगात गेलं, पंक्चर झालं बिलं तर? नाही नाही, त्यांच्याकडे तशी सोय असेल सगळी, माहितीये मला. माहितीये. नाही पण आता मी पटकन कामाला लागते. म्हणजे कसं उशीर व्हायला नको. उशीर झाला म्हणून कुठली कामं अडायला नको, है ना? तुम्ही फक्त तो ऍडमिशनचा फॉर्म देताय? देणार. पण त्यासाठी तुम्हाला आमची एक लिटिल हेल्प करायला लागणार. एकदा हेल्प केली की तुमच्या मुलाचं ऍडमिशन झालंच म्हणून समजा. अहो, तुम्हाला लिटिल हेल्प केली म्हणून समजा. काय हेल्प करायचे? सांगणार. वेळ आली की तेही सांगणार. अहो, तसं तर तसं करू. आमचं भाऊ नाही काय म्हणतात, काय म्हणतात, एकमेकास सहाय्य करू. आपण तसं करू. फक्त फॉर्म तेवढा द्या की. हो. तुम्ही फॉर्म भरून घ्या, तोपर्यंत मी आलोच. मला उंदीर म्हणणारी स्वतःच बिळात लपायला गेली. हिची थोडी मजाच करतो.